कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे बोला पुंडलिक हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र दया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि वन्दे बोधमयं नित्यं गुरुं शङ्कररूपिणं यमाश्रितो हि वक्रोऽपि चन्द्रः सर्वत्र वन्दते जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग गाथेतील अभंग क्रमांक 203 माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही अभंग मागे म्हणा माझ्या सर्वांनी मागे अभंग मागायचा भवसागर तरता कार्य करतसा चिंता भवसागर तरिता कार्य करतसा चिंता पैलौभा दाता कटिकर ठेवूया त्याचे पायी झाला मिठी मोडले घे जगजेठी भावा एकासाठी खांदावा हे आभूया सुखे करावा संसार न सांडावे दोन्ही वार दया क्षमा घर चोजवीत येतील क्षमा घर चोजवीत येतील भुक्ती मुक्तीची चिंता दैन्य नाही दरिद्रता चिंता दैन्य नाही दरिद्रता तुका म्हणे दाता पांडुरंग ओळखल्या त्याचे पायी घाला मिठी मोडले घे जगजेठी भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या अशा प्रकारचा हा अभंग क्रमांक 203 आहे. आपल्या या फिरत्या सप्ताहामध्ये आजची ही दुसऱ्या दिवसाची प्रवचनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे आणि जसं काही जी काही माझी योग्यता असेल तर तुमच्या सर्वांसाठी काही माझी योग्यता नाहीच आहे त्याच्यात काही संशयच नाही, परंतु जेवढी काही माझी पात्रता आहे सद्गुरुदेवांच्या कृपा प्रसादाने आणि पांडुरंगाच्या कृपेने तुकोबारायांच्या कृपेने तुम्हा सर्व संतजनांच्या कृपेने त्याचा थोडासा चिंतन मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. पहा, संत असतात ते आपल्यावर निरंतर कृपा करत असतात. म्हणजे अनेकदा असं असतं की असं म्हणतात की देव आपल्याला पाहिजे ते देईल,
आपल्याला जे काही हवंय, आपल्या मनात जी काही इच्छा आहे ती इच्छा आपली देव पूर्ण करतो. परंतु संत कधी कधी ती इच्छा आपली पूर्ण न करता ज्याच्यामध्ये आपलं हित आहे, आपल्या इच्छेमध्ये आपलं हितच आहे असं काही कंपल्सरी नाही आहे, परंतु आपलं जी हित ज्याच्यामध्ये आहे संत आपल्याला ते देत असतात. म्हणून जगद्गुरु तुकोबारा या भंगामध्ये आपल्याला सांगतायत की आपल्याला जर भवसागर तरून जायचं असेल आणि त्याची जी चिंता आपल्या सर्वांना लागून राहिलेली आहे, त्याच्यासाठी चिंता करू नका असं तुकोबारा सांगतात. मी थोडक्यात आपल्याला या अभंगाचा अर्थ सांगतोय, त्याच्यावर आपण चिंतन करू शकतो. भवसागर करता काय करीतसा चिंता, भवसागर करण्यासाठी चिंता करू नका. मग काय करा, तर पहिलं उभा दातारा कटी कर ठेवून या. तो पांडुरंग परमात्मा कटेवर कर ठेवून या भवसागराच्या पलीकडच्या काठावर उभाच आहे. आणि काय करा, त्याचे पाय घाला मिठी, मोडणे हे जग जेठी. त्याच्या पायाला जाऊन मिठी मारा, म्हणजे तो काय करेल, आपल्याला या भवसागरातून तारून नेईल. आणि त्याच्यासाठी तो मोल घेतो का, त्याच्यासाठी काही किंमत मोजावी लागते का, नाही, तो मोल घेत नाही असं तुकोबारा आपल्याला सांगतात. फक्त आपला भाव पाहिजे. भावासाठी एका खांद्यावर आहे आपल्याला आपल्या खांद्यावर वाहून तो जगजेठी, तो परमात्मा पांडुरंग परमात्मा आपल्याला काय करेल, भवसागरातून तरून नेईल. त्यानंतर तुकोबारा तिसऱ्या चरणात म्हणतात की सुखे करावा संसार, न सांडावे दोन्ही वार. संसार सोडण्याची गरज आहे का परमात्मा प्राप्तीसाठी, तर संसार सोडण्याची सुद्धा गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायणा. फक्त एक करा, न सांडावे दोन्ही वार. दोन्ही वार म्हणजे या ठिकाणी वार या शब्दाचा अर्थ वारी आषाढी कार्तिक हे दोन वार काय करू नका, विसरू नका असं तुकोबारा आपल्याला सांगतात. मग त्याने काय होईल, दया क्षमा घर चोजवित येतील. म्हणजे भवपार करण्यासाठी जे काही गुण आपल्याला लागतात, आपल्या अंगी सद्गुण लागतात, जे काही लागतं तर ते आपोआपच आपल्या घरामध्ये येतील. घरामध्ये येतील म्हणण्यापेक्षा आपल्या हृदयामध्ये येतील. आणि म्हणून भुक्ती मुक्तीची चिंता, दैन्य नाही दरिद्रता, तुका म्हणे दाता पांडुरंग ओळखल्या. एकदा का पांडुरंगाला ओळखलं, एकदा का त्या पांडुरंगाच्या पायाला मिठी दिली, मग मात्र आपल्याला भक्ती मुक्तीची चिंता करण्याची गरज नाही. आपल्यामधलं दैन्य, आपल्यामधली दारिद्र्यता ही निघून जाईल. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात की पांडुरंगाला काय केलं पाहिजे, ओळखलं पाहिजे, त्याच्या पायाला मिठी मारली पाहिजे. हा थोडक्यात या अभंगाचा अर्थ होता. आता हा प्रश्न आपल्याला पहिल्यांदा पडतो की आपल्याला खरंच भवसागर करून जायचंय का, आपल्याला खरंच परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची का. जसं रात्री पण कीर्तन महाराजांनी हा विषय सुरुवातीला बोलले की आपल्याला खरंच परमात्म्याची प्राप्ती करायची का, तर आपण नाही म्हणलो तरी सुद्धा आपल्याला परमात्म्याची प्राप्ती करायची का. कारण संसारात जगताना सर्व सुखासाठी जगत असतो आपण. सर्वांच्या मनात एकच आशा असते, काय, सुख भेटावं. एखाद्याला जर आपण विचारलं, बाबा तुला सुख पाहिजे का, तू संसारात जे काही करतोस, जे काही कर्म करतोस ते सुखासाठी करतोस का, तो एका दिवस आपली मजाक उडवण्यासाठी आपल्याला असं म्हणेल, नाही महाराज मी सुखासाठी करत नाही, मी मुद्दाम दुःख भेटण्यासाठी एखादं कर्म करतो. परंतु मुळात जाऊन पाहिलं ना, त्याने असं जे बोलला ना ते सुद्धा त्याला सुख मिळावे म्हणूनच असं बोलला. म्हणजे आपली फजिती करून त्याला सुख मिळवायचं होतं म्हणून तो असं उलट बोलला. एकंदरीत काय सांगायचं तर सर्वजण आपण सुखासाठी प्रयत्न करत असतो. आणि सुख म्हणजे काय, सुख म्हणजेच परमात्मा आहे. परमात्म्याला आपण म्हणतो सतचित आनंद. हा जो आनंद आहे, आनंदाचा सागर आहे, सुखाचा सागर जो आहे तो कोण आहे, परमात्मा आहे. आणि जर आपल्याला सुख मिळवायचं असेल तर सुख मिळवण्यासाठी परमात्म्याच्या जवळच जावं लागतं. कारण सुख, समाधान, आनंद हे शब्द संसारामध्ये साजेसे पडत नाही, संसाराला लागूच होत नाही. सुख, समाधान, आनंद आदी शब्द. म्हणून आपल्या सर्वांना भवपार करण्याची
गरज आहे हे आपण या ठिकाणी पक्क केलं. बरं, भवसागर म्हणजे काय? पहिला शब्द आहे भवसागर हा. भवसागर म्हणजे काय? भवसागर हा शब्द दोन शब्दांपासून तयार झालेला आहे. एक भव आणि दुसरं सागर. भव म्हणजे काय? तर भव म्हणजे होणे. भव या शब्दाचा अर्थ होणे असा म्हणतो आपण. पहा, मोठी माणसं आपल्याला आशीर्वाद देताना, म्हणजे आता तुम्ही सगळे माझ्यापेक्षा मोठे आहेत, मी जर तुमच्या पाया पडलो तर तुम्ही मला एखादा आशीर्वाद द्याल. कोणता आशीर्वाद द्याल? आयुष्यमान भव. भव शब्दाला किंवा एखाद्या सौभाग्यवती स्त्रीनं जर एखाद्या मोठ्या माणसाच्या पाया पडले तर तिला काय आशीर्वाद मिळतो? सौभाग्यवती भव. हा भव शब्द तिथे येतो. भव या शब्दाचा अर्थ होतो होणे. आयुष्यमान भव म्हणजे इथून पुढे तू आयुष्यमान हो. याच्या आधी होतास की नाही मला माहिती नाही, पण इथून पुढे तू काय हो? आयुष्यमान हो. म्हणजे होणे आहे. एक गोष्ट असते होणे, एक असतं, आणि असणं एक गोष्ट असते. होणे हा शब्द तिथे लागतो जिथं आधी होता की नाही माहिती नाही, पुढे होईल का नाही माहिती नाही, परंतु आता होणे याला भव असा शब्द आलेला आहे. आणि असणे म्हणजे तो नेहमी असतो, त्याला असणे म्हणतात. भवसागर तरता असा जो आपण होणे म्हणजे उत्पत्ती होणे, स्थिती होणे, लय होणे आणि पुन्हा उत्पत्ती होणे. हे काय? हे चक्र आहे. आणि या चक्राला भव असं म्हटलं आहे. आणि हे चक्र नेहमी नेहमी समुद्रासारखं, समुद्राचा अथांग असतो त्याप्रमाणे हे उत्पत्ती, लय आणि स्थिती आणि लय हे चक्र नेहमी नेहमी चालत असल्यामुळे याला भवसागर असं म्हटलं आहे. पहा महाराज, या दोन गोष्टी असतात. एकाला होणे या शब्दाला म्हणतात प्रतीक. आता मी बोललेलं तुम्हाला समजते नाही समजते मला माहिती नाही, परंतु समजून घ्या. तुम्ही मोठे आहात, मला काय म्हणायचं माझा भाव समजून घ्या. एक गोष्ट असते होणे म्हणजे त्याला प्रतीक म्हटलं आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे असणे त्याला प्राप्ती म्हटलं आहे. संसार हा प्रतीक आहे आणि परमात्मा हा प्राप्त आहे. संसार दिसतो. आता आपण 7 दिवसासाठी कृष्णेश्वराच्या ठिकाणी, या ठिकाणी आपण सप्ताहासाठी आलो. हे प्रतीक आहे. इथे येणं आपलं हे प्रतीक आहे. आपण 10-11 तारखेच्या आधी इथं नव्हतो, आता आलोय. सप्ताह झाल्यानंतर इथं आपण असणार नाही. आपण दुसऱ्या ठिकाणी आपापल्या गावी जाऊ, पुन्हा पुढच्या वर्षी अजून दुसऱ्या ठिकाणी सप्ताहाला आपण भेटूया. हे काय? हे प्रतीक आहे. म्हणजे यालाच मिथ्या असं म्हटलेलं आहे. म्हणजे जी गोष्ट आधी नव्हती आता दिसते, परंतु पुढे सुद्धा नसणार एका काळानंतर. ज्या गोष्टीची उत्पत्ती झालेली आहे, त्या गोष्टीची स्थिती झालेली आहे, त्या गोष्टीचा लय सुद्धा होणार त्या संसारामध्ये काय आहे? ठरलेलंच आहे. मनुष्य जन्माला येतो, जगतो आणि मृत्यू त्याच्या भाडी लिहिलेलाच आहे. कोणाचा कधी लिहिलेला आहे कोणाला माहिती नाही. हे या भवसागराचं काय आहे? एक आपण त्याला भवसागराचं एक काय म्हणूयात, एक त्याची खूण म्हणूयात. की भवसागर कशाला म्हणतात? भवसागर 3 प्रकारे आपण त्याला ओळखू शकतो. भवसागर पहिली गोष्ट आहे की सांसारिक जीवन, याला भवसागर म्हणतात. सांसारिक जीवन कशाला म्हणतो आपण? की आपण जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत जे काही आपलं जीवन आहे त्याला आपण सांसारिक जीवन म्हणतो, याला भवसागर म्हणतो. मग त्याच्यामध्ये बालपण असो, तरुणपणाची अवस्था आहे, वृद्धपणाची अवस्था आहे, त्याच्यानंतर मृत्यू आहे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी येतात नाही का? जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, पीडित संसार बंधना. जन्म येतो, मृत्यू येतो, आजारपण येतं, व्याधी एखादी माणसाला जडते. जसं तुकोबाराय म्हणतात की बाळपणी ऐसे वर्ष गेली 12 आणि खेळत या पोरा नाना नाते. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे ऐसे बाळपणे गेले आणि मग तारुण्य आले गर्व मूळ. एकदा बाळपण गेलं की मग तरुणपण येतं. तरुणपणात काय होतो? गर्व होतो माणसाला. बालपण गेले रमण्यात तरुणपणाचा हव्यास, मग म्हातारपण येतं. आता तरी सावध व्हायचं, मुखाने हरिनाम म्हणायचं. तुका म्हणे आता सांगून सर्व काम स्मरा
राम राम क्षण क्षणा. हे होतं सांसारिक जीवन. त्यानंतर असतो भावनांचा समुद्र, ह्याला सुद्धा भवसागर म्हटलं आहे. आपल्या मनात वेगवेगळ्या समुद्रामध्ये कशा लाटा उत्पन्न होत असतात. ती लाट काय होत असते, मध्य समुद्राच्या मधून उत्पन्न होते, काठापर्यंत येते आणि शांत होते, परत त्या पाण्यामध्ये मिसळून जाते. त्याप्रमाणे आपल्या मनात सुद्धा अनेक विचारांच्या लाटा येत असतात. एक फक्त जो संत महापुरुष, जो ब्रह्मज्ञानी महापुरुष त्या ब्रह्मज्ञान पदाला, आत्मपदाला प्राप्त झाला, त्या महापुरुषाला सोडून आपल्यासारख्या सर्वांना काय होत असतात, मनामध्ये वेगवेगळ्या विचारांच्या लाटा येत असतात. आपण जर सूक्ष्मपणे जर थोडा विचार केला ना, की प्रत्येक जण आपापल्या भावनिक जगामध्ये जगत असतो. माझं जसं भावनिक वैचारिक जग आहे तसं तुमचं असेलच असं काही सांगता येत नाही. प्रत्येकाचं आपापलं एक भावनिक जग असतं. त्या जगाला सुद्धा काय म्हणतात, भवसागर असं म्हणतात. 3 प्रकारचे आजार सांगितले जातात शास्त्रामध्ये बरं का. एक असते आधी, दुसरी असते व्याधी आणि तिसरी असते उपाधी. व्याधी म्हणजे शरीराला होणारे रोग, आधी म्हणजे मनाला होणारे रोग. 75% रोग, 80% रोग ही मनाचेच रोग असतात. आयुर्वेदाच्या हिशोबाने आपण जर विचार करायचा तर 75 ते 80% रोग फक्त मनाचेच असतात. एकदा तो रोग काय मनातून गेला, मग त्याला शरीराला किती व्याधी जडलेली असू दे, ती व्याधी बरोबर ठीक होऊन जाते असं आयुर्वेद सांगतं. त्यानंतर असते उपाधी. उपाधी म्हणजे अहंकार, दंभ, या उपाधी असं म्हटलं जातं. म्हणून हा भावनांचा समुद्र हा सुद्धा एक भवसागर आहे. आणि तिसरा आहे दुःखाचा सागर. आपण म्हणतो ना, आयुष्यात एखादं मोठं दुःख आलं, आपण म्हणतो दुःखाचा डोंगर कोसळला किंवा दुःखाच्या सागरात मी बुडून गेलो असं म्हणतात लोक. आणि संसार किती दुःखमूळ आहे. आपल्याला संतांनी सांगितलं, संसार दुःखमूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, नाही का. आणि तुकोबारा सुद्धा आपल्याला पुढे सांगतात की जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखाचे कारण जन्म घ्यावा. या जन्माचं मूळच काय म्हणतात महाराज, की दुःखच भोगणे आहे. कारण मृत्यूचं जसं महाराज आपल्याला दुःख होतं की नाही, मृत्यूचं दुःख असतं, जो मेलाय त्याला माहिती आहे, आणि जो मेलाय तो सांगायला येत नाही, असे प्रॉब्लेम नाही का. आणि तसं जन्माचं सुद्धा दुःख असतं असं म्हणतात. म्हणजे प्रसूती पीडा ही आईला जेवढी होत असते ना, तेवढीच ती पीडा त्या लेकराला सुद्धा होत असते. मग आईची ती पीडा जास्त का महत्वाची ठरते, आईला एवढं महत्व काय येतं, कारण आईची ती पीडा आपल्यासाठी असते आणि आपली पीडा ही स्वतःसाठीच असते. जे दुसऱ्यासाठी पीडा भोगतात त्यांना महत्व प्राप्त होत असते या जगामध्ये. संत आपल्यासाठी पीडा भोगत असतात. ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी आदी करून संतांनी जे जे काही कष्ट भोगले ते स्वतःसाठी नाही भोगले. तुकोबारायांचं काय काम होतं महाराज, दारोदार म्हणजे वनावन हिंडायचं, भंडारा माळा साधना करायची, घरामध्ये सावकारी होती, सगळ्या त्या वह्या पाण्यामध्ये बुडून टाकायच्या सावकारीच्या त्या कर्जाच्या. तुकोबारायांना काय पडलं होतं, कोणासाठी हे कष्ट घेतले तुकोबारायांनी, आपल्यासाठी. म्हणून संतांना महत्व प्राप्त होत असतं. आपण ज्यांच्या मठामध्ये बसलो ना, जनार्दन संत जनार्दन स्वामी महाराज, मोहनगिरी महाराज, तर ते असं म्हणायचे, त्यांचं एक वचन सहज ऐकण्यास भेटलं, तर ते असं म्हणायचे की आपल्या पायतानाला, पायतान म्हणजे चप्पल, चप्पल जे आपण काय घालतो, आपल्या पायतानावर आपण जेवढं प्रेम करतो ना महाराज, तेवढं सुद्धा आपण इतरांवर प्रेम करत नाही, असं स्वामीजी म्हणायचे. आणि ही जर गोष्ट आपल्याला कळाली तर माणसाच्या जन्मामध्ये आपोआपच परोपकार येईल. आणि परोपकार केल्याशिवाय म्हणजे साधना असते, आपण साधना करतो की नाही परमात्म्याच्या प्राप्तीसाठी, तर साधनेला सेवेची जोड पाहिजे असते. आपले सुद्धा महाराज बघा बरं, आपल्यासाठी किती सेवा करतात. ते आपल्याला सकाळी काकडायला दिसतात, गाथा पारायणाला दिसत नाही. का दिसत नाही, तर त्यांची सेवा चालू असते. अशी सेवा माणसाच्या जीवनामध्ये पाहिजे, तर माणसाला ज्ञान पचत असतं. ज्ञानोबा 4थ्या अध्यायात म्हणतात, जेथ ज्ञानाचा कुठा तेथ सेवा हा दार बनता, तो ओळगुनी करी सुबटा.
भागवतात सुद्धा सांगितलेलं आहे की महत् सेवा हा दारवंत आहे. एकनाथी भागवत हा सेवा हा दारवंत आहे. कशासाठी? ज्ञान प्राप्तीसाठी. म्हणून परोपकार आपण केला पाहिजे. आता आपण भवसागराचे 3 स्वरूप आपण पाहिले की भवसागर कशाला म्हणायचं. एक होतं सांसारिक जीवन, दुसरं होतं भावनांचा समुद्र, आणि तिसरा होता की दुःखाचा सागर. बरोबर आहे. मग आपल्याला भवसागर तरुण जाणं म्हणजे काय? आता 3 प्रकार पाहिले. कसं भवसागराचे तरुण जाण्याचे सुद्धा 3 प्रकार आपण विचारात घेऊ शकतो. जसं आहे सांसारिक जीवनातून तरुण जायचं असेल तर काय करावं लागेल? जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून तर मोक्ष मिळवावा लागेल. जन्म मृत्यूच्या फेऱ्यात जर 84 योन्यांचा हा जर प्रवास चुकवायचा असेल तर आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यापासून मोक्ष मिळवावा लागेल, मुक्ती मिळवावी लागेल. आणि भावनांच्या समुद्रापासून जर दूर व्हायचं असेल तर काय करावं लागेल? भावनांचा समुद्र आहे की नाही, आपल्या सर्वांना सर्वात मोठं दुःख कशाचं असतं महाराज? मनातल्या विचारांचं दुःख असतं सर्वात मोठं, नाही का? त्याच्यापासून करून जायचं असेल तर काय करावं लागेल? आत्मिक उन्नती करावी लागेल. आपल्याला आत्म्याजवळ कसं जाता येतं, आपण कोण आहोत हे कसं ओळखता येतं, याबद्दल विचार करावा लागेल. यालाच आत्मपदाची प्राप्ती असं म्हटलं आहे. आणि ते कशामुळे होईल? रामकृष्ण नामी उन्मन्नी साधली तयासी लाधली सकळ सिद्धी. हरिनामाची उच्चतम अवस्था जो साधक गाठतो त्याला उन्मन्नी अशी नावाची काय होते? सिद्धी प्राप्त होते. उन्मन्नी नावाची स्थिती प्राप्त होते. उन्मन्नी म्हणजे काय? ज्याचा मनाचा लय हा आत्म्यात झाला त्याला म्हणतात उन्मन्नी नावाची स्थिती. मग त्याला त्याचे विचार परेशान करतील का? तर नाही. कारण त्याचा मनाचा लय जर आत्म्याच्या एका झाला की त्याचे विचार, त्याचं मन त्याच्या आधी होईल. आपण मनाच्या आधी नसतो, नाही का? म्हणून या भावनांचा समुद्र जर तरुण जायचं असेल तर आत्मिक उन्नती, आपल्या अंतरीचं सुख आपल्याला कसं मिळेल, आपल्या अंतरी आपण किती परमार्थ करू शकतो हा विचार आपण केला पाहिजे. तर ही आत्मिक उन्नती होईल. आणि खरा परमार्थ हा आतून असतो महाराज. जेवढी आतून आपली स्वच्छता असते ना तर तेवढं आपले चेहऱ्यावरचं तेज, जरी आपण रंगाला काळे सावळे का असणार, आता पांडुरंगाचा रंग काळा सावळा का आहे याचं जर चिंतन केलं तर आपल्याला असं लक्षात येईल पांडुरंगात. आणि आपण बुक्का पण लावतो बघा, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये बुक्क्याला फार महत्व आहे. कीर्तनकार किती जरी नटून आला, किती जरी नटून आला तरी त्याला शेवटी काय? बुक्काच. म्हणजे आपल्या बाहेरील ही जी स्थिती आहे म्हणजे अवस्था आणि व्यवस्था असं ज्याला आपण म्हणतो की परमार्थामध्ये अवस्था जास्त महत्वाची असते व्यवस्थेपेक्षा. बाहेरील सजण्यापेक्षा आतून आपण किती सजलेलो आहोत हे महत्वाचं असतं. म्हणून हा भावनांचा समुद्र आपल्याला तरुण जाता येईल. आणि दुःखाचा सागर जर पार करायचा असेल तर काय करावं लागेल? तर दुःखाचा सागर पार करणं संसार करणं शक्यच नाही महाराज. कारण संसाराला दुःख म्हणून म्हटलं आहे. आणि आपण गाठामध्ये याचं प्रमाण सुद्धा आपल्याला सापडते की तुकोबार आपल्याला म्हणतात की लिंबाच्या झाडाला, कडुलिंबाचं झाड असतं ना, त्याला साखरेचं जरी आळं केलं तरी त्या कडुलिंबाच्या झाडाला कडूच पाणी येणार आहे, किती जरी प्रयत्न आपण केला तरी. म्हणून काय करावं लागेल की हा दुःखाचा सागर आटवून टाकावं लागेल. दुःखाची निवृत्ती हेच परमसुखाची प्राप्ती आहे. दुःख एकदा का निवृत्त झालं की परमसुखाची प्राप्ती होते. आणि दुःख निवृत्त कशामुळे होईल? दुःख निवृत्त कशामुळे होईल की आपल्याला आधी ओळखावं लागेल की दुःख निर्माण कसं झालं. दुःख निर्माण कसं झालं हे हा आधी विचार करावा लागेल. दुःख निर्माण यामुळे झालंय की आपण प्रतीला प्राप्ती म्हणून बसलोय आणि प्राप्तला प्रतीती म्हणून बसलोय. आपल्याला असं वाटतं की संसार हा प्राप्त आहे, संसारातील सुख हे आपल्याला प्राप्त होऊ शकतात असं आपल्याला वाटतं. आणि परमार्थ प्रतीत आहे असं आपल्याला वाटतं. म्हणजे तीर्थक्षेत्रात गेलं तरच आपल्याला परमात्म्याची भेट होऊ शकते असं आपल्याला वाटतं. परंतु तो कपार आपल्याला सांगतो की न लगती सायास जावे वळंतरा सुखे येतो धर नारायण
पण तो कधीही जर आपण भगवंताच्या नामस्मरणाची गोडी आपल्याला लावून घेतली तरी या पहा दोन हे होते मित्र होते बघा. आता संसारामध्ये लोक गप्पा भरपूर मारतात महाराज. दोन मित्र होते तर एकाने दुसऱ्याला सांगितलं की म्हणे तुला माहिती आहे का म्हणे मी काल मागच्या अंगणामध्ये म्हणे आमच्या घराच्या आंघोळ करू लागलो मला गरम पाण्यानं. तो म्हणला बरं मग काय झालं. तो म्हणला तिकडून वाघ आला म्हणला वाघ आला. मग तो म्हणला तू तर घाबरला असेल रे. तो म्हणला नाही रे मी कसा घाबरतो म्हणला मी काय केलं म्हणला गरम पाण्याची बकेट भरलेलं होतं म्हणला बकेट उचलून वाघाच्या पाठीवर देऊन मारलं म्हणला. वाघ पळून गेला. तो म्हणला अच्छा पाण्यानं पळून गेला फक्त पाण्यानं. तो म्हणला बरोबर आहे म्हणला फक्त पाण्यानंच पळून गेला. तो म्हणला बरोबर आहे म्हणला काल सकाळी ही घटना घडली आणि दुपारी माझ्याजवळ एक वाघ आला म्हणला मी त्याच्या पाठीवरून हात फिरवला तर त्याची पाठ ओली ओली लागू लागली म्हणला. संसारामधलं बोलणं हे असं असतं महाराज. दोघांना माहिती आपण एकमेकांना फसवतोय म्हणून तरी सुद्धा लोक गप्पा मारत असतात. परंतु याच वाचेचा जर आपण उपयोग भगवन नामासाठी केला तर आपले कायिक मानसिक वाचिक सर्व पाप निघून जातील नाही का. त्यांची बोलवण होईल आणि आपल्याला परम सुखाची प्राप्ती होऊन जाईल. म्हणून आणि आपल्याला संसारामध्ये चिंता कशाची होत असते महाराज. संसारामध्ये चिंता सुद्धा याचीच होत असते की आपल्याला सुख काम मिळत नाही. आणि परमार्थ करत असणाऱ्या आपल्यासारख्या वारकऱ्यांना एक मोठा प्रश्न पडलेला असतो. आपण एवढा देवदेव करतो आपण एवढं भजन करतो तरी सुद्धा आपल्या वाट्याला दुःख काय येतं ही चिंता सर्वांना लागून राहिलेली असते. परंतु तुकोबा काय म्हणतात की याची सुद्धा चिंता करण्याची गरज नाही. का चिंता करण्याची गरज नाही. कारण भोग तो ना घडे संचिता वाचुनी करावे ते म्हणी समाधान म्हणून या म्हणी मांडणे खेदू आणि म्हणावा गोविंद वेळोवेळा. आता परमार्थिक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख अडचणी जास्त काय येत असतात त्याचं एक असं चिंतन आहे की आपल्या प्रारब्धामध्ये जे आहे ते आपल्याला भोगायचंच आहे. मग एका जन्मामध्ये भोगा 2 जन्मामध्ये भोगा किंवा 100 जन्मामध्ये भोगा. परंतु परमात्म्याला असं वाटत असतं की हा माझा भक्त आहे आणि त्याला जन्म मरणाचं दुःख नेहमी नेहमी देऊन चालणार नाही. त्यामुळे प्रारब्धामध्ये जे काही त्याच्या संचित आहे ना वाईट कर्माचं तर ते त्याला एकाच जन्मात भोगू देत. थोडासा त्रास होऊ देत. म्हणजे आई कशी असते आई लेकराला काय म्हणते सावलीत मरती म्हणते किंवा एखादी चुकलं तर काय करते थोडंफार मारते सुद्धा. पण कशामुळे मारते त्याचं काहीतरी चांगलं व्हावं म्हणून आपण असा विचार केला पाहिजे महाराज की आपल्याला त्याच्या जर दुःख आलं जीवनामध्ये तर आपण असा विचार केला पाहिजे की परमात्म्याने आपली आठवण काढली. आपण तर परमात्म्याचं भजन नेहमी करतो परंतु आज आपल्याला परमात्म्याने स्वतःची आपली आठवण काढली म्हणून त्या ठिकाणी काय केलं पाहिजे परमात्म्याकडे गेलं पाहिजे. म्हणून तुकोबा म्हणतात की पहिलं उभा दाता कटी कर ठेवून या. तो पांडुरंग परमात्मा काय आहे त्या भवसागराच्या त्या काट्याला तो उभा आहे. कसा उभा आहे कमरेवर हात देऊन उभा आहे. ते याचं सुद्धा फार विशेषण आहे बरं का महाराज. पांडुरंग परमात्मा कमरेवर हात देऊनच का उभा आहे तर तो दक्षतेचं प्रतीक आहे महाराज. कमरेवर हात देऊन उभा असणे म्हणजे जर माणसाचे हात इतरत्र कुठं गुंतलेले असतील तर माणूस मदतीला धावू शकत नाही लवकर. आपण श्रीकृष्ण भगवानांची मूर्ती पहा हात कुठं गुंतलेले आहेत बासरीमध्ये गुंतलेले आहेत. श्रीरामांची मूर्ती पहा हात कुठं गुंतलेले धनुष्यबाणामध्ये गुंतलेले हात आहेत. परंतु पांडुरंगाचे हात मात्र मोकळे आणि कटेवर ठेवलेले हात आहेत. म्हणून पांडुरंग परमात्मा काय करेल तर लवकर आपल्या मदतीला धावून येईल. आणि आपण काय केलं पाहिजे आपण असं केलं पाहिजे की त्याचे पायी घाला मिठी मोलने घे जगजे की त्याच्या पायाला मिठी मारली पाहिजे. तर बघा आपण पांडुरंग परमात्म्याची वारीला असं म्हणतात की वारीला गेलो ना की काही साधनं सांगितलं जातात की हे नाही जमलं तर ते करा ते नाही जमलं तर ते करा. गर्दी असते की नाही पंढरपूरला वारीला तर असं म्हणतात की काहीच नाही जमलं तर लांबून फक्त त्या पंढरपूरच्या पंचकृषीमध्ये जाऊन तरी या पाय तरी ठेवून या.
परंतु सर्वात पहिलं नाव काय घेतलं जातं माहिती आहे? कुठली साधना असेल तर पांडुरंगाच्या चरणाला मिठी मारायची, सर्वात मोठं साधन. आता आपल्या प्रत्येकाला शक्य आहे का पांडुरंग परमात्म्याच्या पायाला मिठी देणं? असा खरोखर जर आपण विचार करायचा झाला तर पांडुरंगाच्या चरणावर डोकं टेकवलं की आपल्याला कोणी सांगतो होय पुढं मागं वारी. आपल्याला मिठी देणं शक्य होईल का? नाही. प्रत्येक गोष्टीचा एक लौकिक अर्थच नसतो महाराज, एक भावनिक अर्थ सुद्धा असतो, एक त्याच्यामागे मार्मिक अर्थ सुद्धा असतो. तर त्याचे पाय घाला मिठी या शब्दाचा अर्थ काय? आधी त्याचे पाय कुठे आहेत ते पहा. पांडुरंगाचे पाय कुठे आहेत? कशावर आहे? विटेवर उभे आहे. विटेवरी ज्याची पावले समान तोची एक दानशूर राहता. त्याची पावले कशी कुठे आहेत? विटेवर आहेत. आणि कसे समान आहेत? विटेवर असणं म्हणजे समानतेचं प्रतीक आहे. त्याची पावलं समान आहेत. मग त्याच्या पावलाला जर मिठी मारायची तर साधकाच्या जीवनामध्ये अंतरीमध्ये सुख दुःखामध्ये समता पाहिजे. तर असं समजलं जातं की त्याच्या पायाला मिठी मारली जाते. म्हणून आपल्या जीवनामध्ये काय पाहिजे महाराज? सुख दुःखामध्ये समता पाहिजे. सर्वात मोठा योग कोणता आहे असं सांगण्याचा प्रयत्न जर केला तर असं सांगता येतं, शास्त्र असं सांगतं की समत्वम योग उच्यते. सर्वात मोठा योग कोणता आहे की समत्व योग. सुख दुःखामध्ये मान अपमानामध्ये समता. पांडुरंगाला कुठली शिकायत करायची नाही. पांडुरंगाला आपलं दुःख नाही सांगायचं. नेहमी प्रसन्नतेनं त्याला सामोरे जायचं. जसं आपण आता घृष्णेश्वर महादेवाच्या जवळ बसलेलो आहोत. घृष्णेश्वर महादेवाचं नाव हे घृष्णा नावाच्या एका भक्ताच्या नावावरून पडलेलं आहे. तर तिच्या हृदयामध्ये अशी समता होती. आपल्या सर्वांना थोडीफार कथा माहिती असेल, नसेल माहिती तर थोडंसं श्रवण करा. एक सुदेहा नावाचा ब्राह्मण आणि सुधर्मा नावाची त्याची पत्नी, हे दोघं जण या ठिकाणी चांगला त्यांचा संसार चालू होता. परंतु आता संसार चांगला चालू होता, संसारात सुख होतं असं म्हणलं की त्याच्यामध्ये पण परंतु हे शब्द कधीच येऊन जातात महाराज. कोणाचा संसार असा परफेक्ट नसतो. त्यांच्या जीवनामध्ये सर्व काही चांगलं होतं, संपत्ती सुद्धा होती, परंतु संतती नव्हती. सांसारिक जीवनामध्ये असं मानलं जातं की जोपर्यंत संतती होत नाही तोपर्यंत सांसारिक जीवन, जे गृहस्थ जीवन असतं ते पूर्ण होत नसतं. हे त्यांच्या ठिकाणी दुःख होतं. मग ती सुधर्मा जी पत्नी होती, नावाप्रमाणेच धर्माला धरून चालणारी होती. सुदेहा त्या ब्राह्मणाच्या त्यांच्या नावातच सुदेहा म्हणजे या जन्मात आल्यानंतर देह चांगला कसा ठेवायचा अशा प्रकारे त्यांचं जीवन होतं. त्या सुधर्मानं सांगितलं सुदेहाला, आपल्या पतीला, तुम्ही काय करा, माझी लहान बहीण आहे, तिचं नाव आहे उष्मा, तिच्यासोबत काय करा, तुम्ही लग्न करा, म्हणजे आपलं काय होईल, वैवाहिक जीवन हे पूर्ण होईल. त्यांचं लग्न झालं घृष्णासोबत आणि काही दिवसांनी घृष्णाला एक मुलगा झाला महाराज. मुलगा झाला, त्यांचं वैवाहिक जीवन परत चांगलं चालू होतं. परंतु जी सुधर्मा होती, माणूस जोपर्यंत आत्मपदाला प्राप्त होत नाही महाराज तोपर्यंत कितीही चांगला असू द्या, त्याच्या ठिकाणी विकार कधी उत्पन्न होईल हे सांगता येत नाही. बहुचंचल चपळ असं या मनाला सांगितलेलं आहे संतांनी, तुकोबारायांनी. त्या सुधर्माच्या मनामध्ये खोट निर्माण झाली, एक जलसी निर्माण झाली, ज्याला जलसी असं म्हटलं जातं नाही का. आणि घृष्मा, तिला असं वाटायचं की घृष्माला आता मुलगा झाला, त्याच्यामुळे तिचे पती घृष्माकडे जास्त लक्ष देतात, तिला जास्त बोलतात वगैरे, तिच्यावर जास्त प्रेम करतात. कटुता तिच्या मनामध्ये निर्माण झाली आणि तिनं काय केलं, त्या घृष्माच्या मुलाला त्याची हत्या केली आणि त्याचे तुकडे करून तिथे एका कुंडामध्ये टाकले. आपण जर पुढे जायला थोडंसं एक कुंड आपल्याला भेटेल, त्याला त्यावेळेस शिवकुंड म्हणायचे, आता वेगळं काहीतरी नाव आहे. तर त्या कुंडामध्ये टाकले आणि जी घृष्मा होती ती महादेवाची भक्त होती, निस्सीम भक्त महादेवाची. एवढं सगळं झाल्यानंतर तिला कळालं सुद्धा हे कोणी केलंय, परंतु तिच्या मनामध्ये बदल्याची भावना नव्हती की आपण तिच्याकडून बदला घ्यावा, तिला काहीतरी दुःख द्यावं.
अशी कुठलीच भावना नव्हती. तिच्या मनात एकच फक्त शिवभक्ती, महादेवाची भक्ती. तिचा एक नियम होता महाराज की रोज ती, आता कोणी म्हणतं रोज, कोणी म्हणतं शिवरात्रीच्या दिवशी, जे काही असेल रोज ती काय करायची, 100 असे पिंड करायची उंड्याचे, शिवपिंड तयार करायचे आणि त्या जे कुंभ होतं त्या कुंभामध्ये काय करायची, अर्पण करायचे महादेवाचं स्मरण करत करत. आणि महिन्यातला एक महिन्याला एक शिवरात्र असते महाराज, अशी शिवरात्र होती महिन्याची. आणि तिनं काय केलं, ते 100 जे काही पिंड होते, शिवपिंड ते तयार केले आणि त्या कुंडाकडे जायला निघाले. मनामध्ये कुठली दुःखाची भावना नाही, बदलायची भावना नाही, फक्त एकच शिवनाम, महादेवाचं नाम मनामध्ये. आणि ती भजन करत करत त्या कुंडाकडे जाऊ लागली. आता थोडंसं भजन आपण सुद्धा करूया. सर्वांनी भजन करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, म्हणा विष्णुराचं आवाज केला शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. असं भजन करत करत ती कुंभाजवळ पोहोचली महाराज. आणि तिथं एक एक शिवपिंड अर्पण करू लागली भजन करत करत महादेवाचं. तिच्या मनात कुठलीच बदलायची भावना नाही, मनामध्ये समता आहे. तिनं नकळत त्या पांडुरंगाच्या, त्या महादेवाच्या पायाला मिठी मारली होती, जे तुकोबार आपल्याला इथं सांगतात. मनामध्ये समता होती आणि एक एक पिंड ती ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत म्हणत ती अर्पण करायची. आणि जसा शेवटचा पिंड महाराज तिनं पाण्यामध्ये सोडला, त्यावेळेस असा लख्खा असा प्रकाश झाला आणि त्या प्रकाश ज्योतातून महादेव प्रगटले. आणि महादेवाच्या एका हातामध्ये त्रिशूळ होतं आणि दुसऱ्या हातामध्ये तिच्या मुलाचा हात धरलेला होता. बोला कृष्णेश्वर महादेव की जय. तिनं महादेवाचं दर्शन घेतलं महाराज. आपल्या मुलाला पाहिलं, ती कृतकृत्य झाली. तिनं अपेक्षा सुद्धा केली नव्हती महाराजाचं. तिनं असा विचार केला होता की महादेवा, तुझ्याच कृपेने मला मुलगा झाला होता आणि जर तुला त्याला माझ्यापासून दूर करायचं असेल, स्वतःजवळ ठेवायचं असेल तर तुझी मर्जी, असं म्हणून तिनं समर्पण केलं होतं महाराज, अंतरीचं समर्पण. आणि महादेवाने तिला तिचा मुलगा दिला आणि तिला सांगितलं की तुझ्या सवतीनं या मुलाला मारून या कुंडामध्ये टाकलं होतं. तू जर म्हणशील तर तिचं आयुष्याचं असं वाटोळं मी करेल की तिने काय पुढच्या आयुष्यामध्ये, पुढच्या भविष्यामध्ये कोणीच असं एखादं कृत्य करू नये. परंतु भीष्माने त्या ठिकाणी सांगितलं, महादेवा, ती माझी बहीणच आहे, काय झालं तरी. बहीण नसली तरी सवत जरी असली तरी सवत सुद्धा मोठ्या बहिणीसारखी असते. त्याच्यामुळे माझ्या मनात तिच्याबद्दल काहीच नाही. तुम्हाला जर काय करायचं असेल तर तिच्यावर सुद्धा कृपा करा, तिला सुद्धा तुमच्या भक्तीचा आनंद मिळू द्या, तिच्या भक्तीचा रस तिला येऊ द्या, एवढंच माझ्यासाठी करा. आणि महादेव तिच्यावर प्रसन्न झाले आणि महादेवांनी सांगितलं की पुढची अनंत वर्ष चंद्र सूर्य असेपर्यंत मी तुझ्या नावाने या ठिकाणी काय होईल, ओळखल्या जाईल, मी इथेच राहील. तेव्हापासून घृष्णेश्वर महादेव इथे प्रचलित आहे. असं आपल्या आयुष्यामध्ये त्याच्या पायाला मिठी घालण्याची तयारी पाहिजे मला. चाहे सुख हो चाहे दुख हो, नहीं का, तेरे फूलों से भी प्यार, तेरे कांटों से भी प्यार, जो भी देना चाहे दे दो करतार, दुनिया के तारणहार. महादेव म्हणा, विठोबा म्हणा
आणखीन काही नावं घ्या, तत्व एकच आहे आणि प्रत्येकाची पावलं समान आहे. दिसताना आपल्याला थोडीफार वेगळी दिसू शकतात. म्हणून महादेवाला सुद्धा एकनाथ महाराजांनी अशी प्रार्थना केली, त्याचे पाय माझे चित्ती, नाही का, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, असं एकनाथ महाराजांनी त्या ठिकाणी सुद्धा सांगितलंय. आणि गोपिकांनी सुद्धा श्रीकृष्णाला अशी प्रार्थना केली की दोनच प्रार्थना केल्या, इतर काही मागितलं नाही, दोन गोष्टी मागितल्या. एक, तुमचा हात आमच्या डोक्यावर असू द्या, दुसरी गोष्ट तुमचे चरण आमच्या हृदयामध्ये असू द्या. हात डोक्यावर असू द्यात का, तर आमच्या मस्तकामध्ये, आमच्या मेंदूमध्ये, आमच्या बुद्धीमध्ये फक्त तुमचा विचार राहू द्या, त्यासाठी हात तुमच्या डोक्यावर असू द्या. आणि हृदयामध्ये तुमचे पाय असू द्या, कारण तुमच्या चरणाची भक्ती आमच्या हृदयामध्ये असली पाहिजे. संसाराचे इतर विचार आम्हाला दुःख देता कामा नाही, आम्हाला सुख द्या नाही तर दुःख द्या, जे काही आहे तुमच्या हातात आहे. म्हणून तुकोबार आपल्याला सांगतात की त्याचे पायी घाला मिठी आणि मोल नाही घे जग जेठी. तो पांडुरंग परमात्मा, तो परमात्मा याचं काही मोल घेत नाही, याचे काही पैसे घेत नाही बरं का महाराज. आपल्याला आपण लाईट वापरतो नाही का, वीज वापरतो, त्याचं वीज बिल आपल्याला येतं, मोबाईलचा रिचार्ज आपल्याला येतो, एवढे पैसे तुम्हाला भरावे लागतील तरच तुमचे फोन लागतील नाही का. टीव्हीचा रिचार्ज आपण भरतो, परंतु त्या भगवंतांनी सूर्यप्रकाश आपल्याला दिवसभर दिला महाराज, 24 तास दिलाय. चंद्र चांदण्यांचा जो प्रकाश आहे तो सुद्धा सूर्याचाच प्रकाश आहे, परंतु कधी आपल्याला बिल पाठवलं का महाराज. आणि त्यानं जर ठरवलं, सूर्य जर थंड झाला तर वैज्ञानिक लोक असं म्हणायला सुद्धा जिवंत राहणार नाहीत की तुमच्या घरातले हीटर चालू करा, एकाच क्षणामध्ये सगळं काही संपून जाईल. परंतु तो किती दानशूर आहे, संत किती दानशूर आहे. घातला दुकान देती आली असे दान, संत उदार उदार नाही का. अशा प्रकारे महाराज तो मोल घेत नाही, त्याचं मोल फक्त एक आहे, आपल्या हृदयामध्ये भाव पाहिजे महाराज, भक्ती पाहिजे आपल्या हृदयामध्ये. भावे विण देव न कळे संदेह, आणि गुरु विण अनुभव कैसा कळे. याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर सद्गुरूंच्या चरणापाशी आपल्याला जावं लागतं, संतांच्या चरणापाशी जावं लागतं. आपल्या आता आयुष्यामध्ये जर सद्गुरू मिळाले नसतील ना महाराज, तर एक काम करायचं, तुकोबारायांचा गाथा हातामध्ये घ्यायचा, तुकोबारायांना सांगायचं, तुकोबारा तुम्हीच माझे गुरु. आणि जर तुम्हाला वाटलं तर प्रत्यक्षात एखाद्या सद्गुरूची भेट घडवा. ज्ञानोबारायांना असं म्हणायचं, तुकोबारायांना असं म्हणायचं, आणि ते वाट दाखवल्याशिवाय आपल्याला राहणार नाही. आपल्याला स्वतः आपल्याला खांद्यावर घेऊन चालायला लागतील महाराज. इतके उदार संत आणि परमात्मा आहेत. आणि म्हणून आपण काय करावं तर सुखे करावा संसार, न सांडावे दोन्ही वार. संसार सुद्धा मग आपल्याला सुखाने करता येतो महाराज. आपण सुरुवातीलाच याचा विचार करून गेलो नाही का, संसार कसा आहे म्हणून आपण दुःख मुळा होता, आपण प्रमाण सुद्धा त्यासाठी दिलं. मग इथे सुखाने संसार करायचं का म्हणतात महाराज, प्रश्न आहे की नाही. जो संसार संतच आपल्याला सांगतात की दुःख मूळ आहे, आणि संतच एका ठिकाणी आपल्याला म्हणतात की सुखे करावा संसार, किंवा ज्ञानोबा आपल्याला म्हणतात की अवघाची संसार सुखाचं करीन. नेमका घोळ काय आहे तर असं घोळ आहे महाराज की अज्ञानी माणसासाठी संसार दुःखाचा आहे, आणि ज्ञानी माणसासाठी, भक्तासाठी संसार सुखाचा आहे. कारण माया कोणापासून उत्पन्न झालेली आहे, परमात्म्यापासूनच मायेचं उत्पत्ती आहे. संसारामध्ये अनेक दुर्गुण आहेत महाराज, परंतु 2 सद्गुण आहेत संसारामध्ये. कुठले सद्गुण आहेत माहित आहेत का. पहिली गोष्ट की आपला परमार्थ किती खरा आहे हे आपल्याला संसारामध्ये येऊन बघावं लागतं. त्याच्याशिवाय आपण आपला परमार्थ जोखू शकत नाही महाराज. आपल्या मनामध्ये किती दया आहे, आपल्या मनामध्ये किती शांती आहे, आपल्या मनामध्ये परमात्म्याविषयी प्रेम किती दृढ आहे, हे संसारात आल्याशिवाय आपल्याला कळत नाही, कळूच शकत नाही. कशामुळे, उदाहरण द्यायचं झालं तर समजा महाराज एखाद्याने आपल्याला दुःख दिलं संसारामध्ये, त्या दुःखामध्ये आपण किती सम राहिलो, परमात्म्यावरचा आपला विश्वास किती डगमगला नाही, आपल्या मनामध्ये आपल्याला दुःख देणारा विषय किती दया शांती आहे, हे त्या ठिकाणी आपल्याला कळेल. कधी, ज्यावेळेस उगाच्या उगाच लोकांनी आपल्याला दुःख देतील ना, त्यावेळेस आपल्याला कळेल. म्हणून संसारामध्ये आल्याशिवाय आपल्याला आपल्या परमात्म्याचा जोखता येत नाही, आपला परमार्थ किती खरा आहे. दुसरी गोष्ट, परमार्थात मधले मोठे मोठे सिद्धांत
हे संसारामध्ये दृष्टांत दिल्याशिवाय आपल्याला सिद्धच करता येत नाही. बघा, एक गोष्ट आहे उपभोग घेणे, दुसरी गोष्ट आहे उपयोग करणे. अज्ञानी माणूस काय करतो मला माहिती का, सांसारिक ज्या गोष्टी असतात, संसारामध्ये जिथं सुख आहे असं आपल्याला वाटतं, त्याला आपण भोग म्हणतो नाही का, त्या भोगाचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करत असतो अज्ञानी माणूस. आणि तो उपभोग घेण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे त्याला तिथं नैराश्य प्राप्त होतं आणि सुखाच्या ऐवजी दुःख भेटून जातं. परंतु संसारिक भोगाची जर उपयोग केला, संसारिक भोगाचा, म्हणजे आपल्याला शरीर चांगलं राहावं असं आपल्याला वाटतं की नाही, कशामुळे वाटतं किंवा कशामुळे वाटलं पाहिजे. शरीर दिलं हे भगवंताने कशासाठी, भजनासाठी. देवे दिला देह भजना गुणवटा, भजनासाठी देह दिलाय. आणि त्याचा सांभाळ का करावा, जोपर्यंत आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होत नाही तोपर्यंत या शरीराला आपण त्याची दिलेली वस्तू म्हणून सांभाळणं गरजेचं आहे. असं मोठी माणसं असं सांगतात की आपल्या वस्तू आपण कमी लक्ष देऊन सांभाळले तरी चालतात, परंतु दुसऱ्याची गोष्ट एखादी जर आपल्या जवळ असली ना महाराज, तर त्याची आपण जास्त काळजी घेतली पाहिजे असं मोठे लोक सांगतात. मग शरीर दिलंय कोणाचं, देवानं आपल्याला दिले की नाही, मग त्याचा आपण सांभाळ करावा. कोणासाठी, त्याच्या भजनासाठी. आपल्याकडून भजन व्हावं, आपल्याकडून पारायण व्हावं, आपल्याकडून कथा श्रवण करता यावी, कीर्तन श्रवण करता यावं. नाहीतर एखादा रोग असा झाला ज्याच्यामुळे आपल्याला श्रवण करणं शक्यच होत नाहीये. याचा अर्थ काय झाला की देवाने ज्यासाठी तो दिलाय त्यासाठी आपल्याला पूर्णपणे तो उपयोगी घेता येत नाही. यासाठी आपण या देहाचं काय केलं पाहिजे महाराज, काळजी घेतली पाहिजे. हे साधन आहे परमात्मा प्राप्तीचं, म्हणून उपयोग केला पाहिजे. काम क्रोध हे जे विकार आहेत ना महाराज, याचा सुद्धा उपयोग करता येतो. कसा उपयोग करता येतो, एक दृष्टांत सांगतो मी. घडलेली घटना आहे की गोरक्षनाथ जे होते ना, गोरक्षनाथ आपल्या नाथ परंपरेमध्ये आपण है ना, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य, यामध्ये गोरक्षनाथ जे आहे ते गोरक्षनाथांच्या कडे राजा भरतरी यायचे. त्यांचे पट्ट शिष्य असे होते, त्यांच्यामध्ये त्यांची श्रद्धा होती राजा भरतरीची. मग आता त्यांची श्रद्धा होती म्हणलं, आपला खास शिष्य म्हणून गोरक्षनाथाची सुद्धा त्यांच्यावर कृपा होती. एक दिवस असं झालं महाराज, त्या भरतरी राजाची एक राणी जी त्याला अतिशय प्रिय होती ती वारली, तिचा देहांत झाला आणि तो भरतरी राजा दुःखामध्ये बुडून गेला. आणि दुःखामध्ये बुडून गेला तो काही गोरक्षनाथाच्या आश्रमात येणार, त्यांचा पाठ ऐकायला येणार, कथा श्रवण करायला येणार. गोरक्षनाथांनी आपल्या शिष्यांना विचारलं काय झालं, तर त्यांनी सांगितलं असं असं झालेलं आहे, राजाची एक राणी वारलेली आहे, तर त्याच्यामुळे राजा दुःखामध्ये बुडून गेला. मग ठीक आहे म्हणले, चला आपण भरतरी राजाच्या राजदरबारात जाऊया. तिथं गेले आणि आपले गुरु येतात म्हणल्यावर भरतरी राजा काय झाला, त्या शोक ग्रहातून बाहेर आला आणि आपल्या गुरुला भेटण्यासाठी म्हणून येऊ लागला. जसा तो भरतरी राजा समोर यायला लागला त्यावेळेस गोरक्षनाथांनी काय केलं माहितीये का, त्यांच्याकडे मातीचं भांड होतं, त्याला हंडी म्हणायची. ते म्हणजे काही जरी काम असलं त्याच्यातच ते करायचे. पाणी प्यायचं त्यानेच प्यायचं, अन्न खायचं त्याच्यातच घेऊन घ्यायचं, रात्री झोपायला उशी म्हणून तेच घ्यायचं, सगळीकडे तेच काम करत होतं. हंडी म्हणायची त्याला. त्यांनी काय केलं माहितीये का, जसा तो राजा येतोय असं पाहिलं, त्यांनी ती आपल्या डोक्यावर त्यांनी ती हंडी ठेवलेली होती, असा झटका दिला जेणेकरून ती हंडी खाली पडली आणि फुटून गेली. आणि राजा जसा जवळ येतोय, हंडी फुटलेली आहे आणि गोरक्षनाथ जोरजोरात रडायला लागले. माझी हंडी रे हंडी म्हणले, लई उपयोगी पडत होती, आता मी कसं करू म्हणले, तुझ्या शिवाय कसं जगू म्हणले आता, असं म्हणून रडायला लागले. एखादा लहान मुलगा जसा त्याच्याकडून एखादं खेळणं, त्याचं अतिशय प्रिय खेळणं जसं ओढून घेतलं आपण, तो जसं रडायला लागतो की नाही, तसे ते गोरक्षनाथ तिथे रडायला लागले जमिनीवर पडून. आणि तिकडून मग राजा पळत आला. काय झालं विचारलं तर ते म्हणे, काय म्हणे राजा, माझी सर्वात प्रिय हंडी होती म्हणले, मी त्याच्यात जेवण करायचो, मी पाणी सुद्धा त्याच्यातच प्यायचो, रात्री झोपताना उशी सुद्धा त्याचीच घ्यायचो, आता मी अन्न कशात खाऊ, आता मी पाणी कशात पिऊ, रात्री झोपताना उशाला काय घेऊ, असं म्हणून ते रडायला लागले. मग त्या भरतरी राजाने सांगितलं की महाराज म्हणे त्याला काय,
मी तुम्हाला अशा 100 हंड्या देतो म्हणले, मी राजा आहे या राज्याचा, अशा 100 हंड्या तुमच्या समोर ठेवतो म्हणले आणून. एवढीशा मातीच्या 2 रुपयाच्या हंडीसाठी कशाला रडताय असं तो म्हणायला लागला. त्यावेळेस गोरक्षनाथ उठले, त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला म्हटले, जशी ही मातीची हंडी होती ना तसं ती राणी मेली ना, तर तिचं जे शरीर होतं ते सुद्धा या मातीपासूनच बनलेलं होतं म्हणजे. या जसे ही हंडी फुटली म्हणून मी शोक करणं योग्य नाही ना, तसं ही शरीर रूपी हंडी फुटली त्याचा सुद्धा तू शोक करणं तुला शोभत नाही, कारण तू एका राज्याचा राजा आहेस, तुला प्रजेकडे लक्ष द्यायचंय, तू एक पारमार्थिक माणूस आहेस, तुला परमात्मा प्राप्तीकडे एका पावलानं पुढे जायचंय. मग तू शोक करून चालणार आहे का, तू दुःख करून चालणार आहे का? नाही. आता या ठिकाणी 2 गोष्टी आहेत. एक तर आपल्याला गोरक्षनाथांनी सांगितलेली गोष्ट कळाली आणि दुसरी गोष्ट अशी जी गोरक्षनाथांनी केली. काय केलं? जो रडण्याचा भाव होता, जे दुःख होतं त्याचा उपभोग नाही केला. जसा राजा काय करत होता, त्याचा उपभोग करत होता, दुःखामध्ये बुडून गेला, परमार्थ विसरला, राज्य विसरला, कर्तव्य विसरला, सगळं काही विसरून गेला. परंतु त्याचं दुःख दूर करण्यासाठी किंवा त्याला ती परमार्थिक सिद्धांत समजून देण्यासाठी गोरक्षनाथांनी त्या दुःखाचा उपयोग केला. तसं आपल्याला परमार्थामध्ये काम करून आधी विकारांचा काही करता येतो महाराज, उपयोग करता येतो. जसं आई करत असते, जसं मी सुरुवातीला सांगितलं, राग करत असते मुलावर, मुलाला मारत असते, परंतु खराच तो राग असतो का? नाही, तो बाहेरून दाखवण्यासाठी असतो, आतमध्ये मात्र प्रेम असतं. अशा प्रकारे आपण संसारामध्ये जिथं रडायचं तिथं रडून पण घ्यायचं, जिथं क्रोध करायचं तिथं क्रोध सुद्धा करून घ्यायचा, जिथं त्याचा उपयोग होत असेल तिथं. आणि परंतु अंतरीमध्ये मात्र तो परमात्माच असला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला काय करता येतं महाराज, संसार सुखाचा करता येतो. आणि पुढे म्हणतात, न सांडावे 2 वार. आषाढी कार्तिकीला मात्र महाराज म्हणतात, पांडुरंग परमात्म्याला विसरू नका. हे 2 वार मात्र पांडुरंग परमात्म्याची आठवण ठेवा, वारी करा. वारीचे सुद्धा सगुण वारी, निर्गुण वारी असे 2 प्रकार पडतात. आपल्याकडे वेळ नाहीये तेवढा म्हणून थोडं फास्ट जाऊयात. दया, क्षमा, घर चोजवित येतील. मग काय होतील? परमात्मा प्राप्तीसाठी जे कोणते गुण आपल्याला पाहिजे असतील तेवढे सगळे सद्गुण आपल्यामध्ये आपोआप प्रगट होतील. मग त्यासाठी काही करण्याची गरज पडणार नाही. म्हणून भक्ती चिंता करण्याची गरज नाही. आपल्यामध्ये जे दैन्य आले, जी दरिद्रता आली आहे ते सुद्धा आपल्यामध्ये राहणार नाही. आणि तुका म्हणे जाता पांडुरंग ओळखिल्या. अशा प्रकारे पांडुरंगाची जर ओळख आपण करून घेतली तर आपल्याला काय होईल? काही चिंता राहणार नाही. आपली सर्व चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता, तया नाही मागोता जन्म घेणे. आणि मुखाने काय आपण केलं पाहिजे? हरिनाम घेत राहिलं पाहिजे, भगवंताची भक्ती करत राहिलं पाहिजे. अशा प्रकारे महाराज थोडक्यात, आता हा अभंगाचा पूर्ण अर्थ आहे असे मी म्हणूच शकत नाही. वेळेच्या अभावाने, माझ्यात असलेल्या कमी पात्रतेमुळे म्हणा, हा थोडक्यामध्ये मी चिंतन आपल्या पुढे ठेवलेलं आहे. एकदा सर्वांनी भजन करा आणि ही सेवा जी आहे ती पांडुरंग परमात्म्याच्या सद्गुरुदेवांच्या चरणावर अर्पण करूयात. विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.